नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत करतोय। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण आवाजाचा बादशाह म्हणून आपण ज्यांना ओळखतो आणि आकाशवाणीच्या माध्यमातून ज्यांची गाणी आम्ही अनेकदा श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो ते सुदेश भोसले आज आपल्यासोबत आहेत। नमस्कार सुदेश। नमस्कार। आज सागरिका म्युझिकला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या क्षणांचे तुम्ही साक्षीदार होतात। आपण हस्ते प्रकाशन झालं 25व्या अल्बमचं, नाना पाटेकरांचं अल्बम। तर नेमक्या काय भावना आहेत? सागरिका म्युझिक कंपनीबद्दल जेव्हा पण नाव येतं, सागरिका एक कलाकारांची कंपनी आहे, चांगल्या गुणी गायक गायिकांची, म्युझिशियनची कंपनी आणि कमर्शियल कमी आणि लोकांना काय पाहिजे आणि कलाकारांना काय पाहिजे आणि कलाकारांना आपली आपली वाटणारी कंपनी आहे। आणि त्यामुळे आणि सागरिका मॅडमने खूप मेहनतीने ही कंपनी उभी केली आहे मोठमोठ्या कंपन्यांच्या समोर आणि खूप चांगले कलाकार आपल्या देशातले लोकांसमोर आणले। त्यामुळे फार आनंद झाला की या कंपनीने 25 वर्ष पूर्ण केली। नवीन वर्षामध्ये तुमचे काय काय प्रोजेक्ट्स येणार आहेत त्याबद्दल काही? माझे प्रोजेक्ट्स म्हणजे नवीन वर्षासाठी नसतात, पण अचानक म्हणजे मी हल्ली लाईव्ह शोज खूप करतो जगभर आणि त्याच्यात मी जसे लोकांची जी माझ्याकडून अपेक्षा असते ते जवळजवळ 21 सिंगर्स 28 ते 30 ॲक्टर्स जेव्हा स्टेजवर जातो, जेव्हा मला काही गायचं असतं त्याच्या अगोदरच लोक फरमाईश करतात, अमिताभ बच्चन, SD वर्मन, KL सेगल, तर मी स्वतःला गायक किंवा कॉमेडियन किंवा डान्सर किंवा मी एक एंटरटेनर समजतो आणि लोकांना जे पाहिजे ते द्यायचा प्रयत्न करतो। आणि मी सातत्याने आता जुम्मा चुम्मा, शावा शावा, सोणा सोणा हे माझं इमेज असलं तरी हल्ली मी सुद्धा डिवोशनल गातो आहे, गणपतीची भजनं गातो आहे, हनुमान चालिसा गातो आहे, प्लस येणाऱ्या गणेश उत्सवासाठी गणपतीच्या आरत्या रेकॉर्ड करतो आणि प्लस काही बऱ्याच ॲक्टर्सचे मी जे नावं नाही घेत त्यांचे जे ॲड फिल्म्स असतात ते मोठे स्टार्स हिंदी ते करतात, बाकी आपल्या भारतीय जेवढ्या भाषा आहेत त्याचं डबिंग मी करतो। आणि माझं स्वतःचा गोरेगावला ग्रॅव्हिटी स्टुडिओ आहे ज्याच्यात तुम्ही एका वेळेस 30 म्युझिशियन रेकॉर्ड करू शकता, एक छोटा ऑडिटोरियम 30 म्युझिशियन्स तुम्ही रेकॉर्ड करू शकतात। आपल्या स्टुडिओतून लाईव्ह शोज होतात ऑल ओव्हर द वर्ल्ड। स्पेशली कोविडमध्ये आम्ही भरपूर कार्यक्रम केले, ऑनलाईन शोज, म्हणजे इथे समजा कलाकार गात होते आणि लंडन, अमेरिकेला, दिल्लीला बसून आणि प्लस एक 100 लोकांचं छोटं ऑडिटोरियम। तर नवीन कलाकारांसाठी सुद्धा आम्ही ही जागा जी आहे ते फार विनामूल्य म्हणणार नाही, पण एक नवीन कलाकार, नवीन टॅलेंटला प्रोत्साहन, वाव देण्यासाठी सध्या तो प्रयत्न। आणि माझा मुलगा सिद्धांत तो गातो, तो वेस्टर्न आणि हिंदुस्थानी दोन्ही शिकला, तो गातो, कंपोज करतो। माझी बायको पियानिस्ट आहे हेमा, मेलोडी मेकर्सची अशोक कुमारांची मुलगी, आणि माझी मुलगी श्रुती ही पेंटर आहे, आर्टिस्ट आहे। तर आणि मी स्वतः पेंटर आणि गायक दोन्ही। तर रोज प्रत्येक दिवस एक नवा दिवस असतो आणि नवीन नवीन काय देऊ लोकांना हा माझा विचार असतो। त्या नव्या दिवसासाठी शुभेच्छा आणि खूप छान वाटते आज तुमच्याशी संवाद साधताना। आम्हाला सुद्धा तुमचा तो स्टुडिओ बघायला नक्की आवडेल। चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा।